नमस्कार, मी FR शेख तहसीलदार बार्शी. मागील काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये जे युद्ध चालू आहे आणि आपल्याकडे जे गॅसचा टंचाई आहे, या अनुषंगाने ज्या काही अफवा त्या ठिकाणी पसरत होत्या आणि नागरिकांमध्ये याबद्दल काही गोष्टींचा संभ्रम होता. एकंदरीतच या विषयाच्या अनुषंगाने कालच माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे का आपल्याकडे अशा प्रकारचा कुठलाही तुटवडा नाही. काल आपल्याकडेही आपल्या तालुकास्तरीय जे काही पथकं आम्ही नेमलेली होती त्यांच्या मार्फतीने तालुक्यातील ज्या सर्व गॅस एजन्सीज होत्या त्यांच्या गोडाऊनला सुद्धा आपण भेटी दिल्या. त्यांची जे काही स्टॉक तपासणी होती ती स्टॉक तपासणी आपण केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज सर्व जे गॅस एजन्सीचे चालक आहेत, गॅस एजन्सी धारक आहेत, आपल्या तालुक्यात एकूण 8 गॅस एजन्सी चालक आहेत, त्यांचीसुद्धा आज आपण या ठिकाणी बैठक घेतली. आता याच्यामध्ये काही ठिकाणी काल अशा पण बातम्या आलेल्या आहेत का काही ठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी झालेली होती, लोकांची त्या ठिकाणी रांगा त्या गॅस एजन्सीच्या समोर गॅससाठी लागलेल्या होत्या. तथापि याच्यातली वस्तुस्थिती जर समजून घेतली तर सर्व नागरिकांना याच्यामध्ये थोडीशी मदत होणार आहे. आपल्याकडे जवळपास 95,000 इतके गॅस जोडणे आहेत. ह्या सर्व 8 गॅस एजन्सीज मार्फत त्यांना त्या ठिकाणी त्याचा पुरवठा होत असतो. जवळपास 45,000 गॅस सिलेंडर आपल्याकडे दरमहा लागत असतात. आता कालचा जो साठा आपण पाहिला, काही गॅस एजन्सी धारक असे आहेत ज्यांच्याकडे दररोज एक वाहन येतो ज्याच्यामध्ये जवळपास 400 ते 500 सिलेंडर त्यांच्याकडे येतात. काही गॅस सिलेंडर्स एजन्सीधारक असे आहेत जसे की कोठारी एजन्सी आहे ज्यांच्याकडे जवळपास 30 ते 35,000 कन्झ्युमर आहेत. त्यांच्याकडे दर दिवशी 2 गाड्या त्या ठिकाणी येत होत्या. आता त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी बैठक घेतली, त्यांच्याकडचा जो स्टॉक आहे त्याची माहिती घेतली. आज आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा तुटवडा या ठिकाणी नाही. त्यांना सुरळीतपणे त्यांना जेवढं त्या ठिकाणी दररोजचं गॅस सिलेंडरची आवश्यकता असते तेवढं त्यांना पुरवठा त्यांच्या कंपनीजमार्फत त्यांना दररोजच्या दररोज होत आहे. आज बैठक घेत असतानाच कंपनीचे जे एरिया मॅनेजर आहेत त्यांच्याशी सुद्धा मी फोनवर त्या ठिकाणी चर्चा केली. काही अडचणी ज्या आहेत त्या तांत्रिक अडचणी आहेत, पुरवठ्यामुळे या गोष्टी उद्भवलेल्या नाहीत. सिस्टीमच्या काही चुका होत्या जशी की OTP न येणं किंवा व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी मॅसेज न जाणे. कारण आता निर्बंध कडक केलेले आहेत. जोपर्यंत संबंधित त्या लाभधारकाला मोबाईलवर OTP पाठवल्यानंतर त्या OTPचं व्हेरिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना गॅस सिलेंडर देत नाहीत. त्यामुळे त्या याच्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या किंवा रजिस्ट्रेशन त्यांना करता येत नव्हतं, पावती जनरेट करता येत नव्हती आणि हे जे घडलेलं होतं ते काल भरपूर प्रमाणामध्ये लोकांनी त्या ठिकाणी सिस्टीमवरती त्यांची जी मागणी होती सिलेंडर्सची ती त्या ठिकाणी नोंदवली असेल काल, म्हणून त्या सिस्टीमवरती जास्त त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यामुळे तो सिस्टीम त्या ठिकाणी काल काम करत नव्हतं. मात्र आज जे मी एरिया मॅनेजर यांच्याशी बोललो त्यावरून असं कळतंय का त्यांनी जे सिस्टीममधले जे लूप होते, जे काही बग्स होते ते त्यांनी ते दूर केलेले आहेत. सिस्टीम चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करतंय. आपल्याकडे साठा पण पर्याप्त प्रमाणामध्ये आहे आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सर्व नागरिकांना डोमेस्टिक जे सिलेंडर्स आहेत त्याचा पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर कमर्शियलची जे काही पुरवठा होता तो बंद केलेला होता. आज बोलल्यानंतर आपल्याकडे शाळा आणि हॉस्पिटल यांच्याकरिता जे कमर्शियलचं आहे ते आजपासून ते त्या ठिकाणी देणार आहेत आणि त्यांच्या लेवलवरती पण याचं नियोजन झालेलं आहे आणि जे काही पुरवठा त्यांच्याकडून होणार आहे त्यांनीसुद्धा त्यांचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. प्रत्येक गॅस एजन्सीवाल्याला जे गॅस एजन्सीचे धारक आहेत त्यांना दररोजचं त्यांचं सेल किती आहे, त्यांना महिन्याला किती त्या ठिकाणी गॅस सिलेंडर लागतात याचा हिशोब करून त्या पद्धतीने ते त्या गॅस एजन्सीजच्या धारकांना त्यांचा पुरवठा करणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. काल पण मी सर्वांना आवाहन केलं होतं का अशी कुठलीही चिंता बाळगून किंवा कुठल्याही अफवांना बळी पडून अतिरिक्त साठा करण्याची त्या ठिकाणी आपण हे करू नये, प्रयत्न करू नये. आणि असं जर केलं तर उलट त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि सगळेजण त्या ठिकाणी अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यामुळे आपल्याकडे पर्याप्त साठा असल्यामुळे अतिरिक्त साठा करून ठेवायची काही आवश्यकता नाही.